नदी आणि हा दरवाजा वाजला, कोणीच नव्हतं बाहेर. भागने तक नहीं जा रहा कोई, पूरे रूम में बास बास. किती उंच दिसतोय. राधे राधे, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण आलो आहे सध्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला. इथं गाडी पार्किंगमध्ये लावली आहे. आता सगळेजण निघतोय तिकडे. सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा बघायला आलो आपण, भारतातला सगळ्यात मोठा. तो ठीक आहे, चलो. पार्कला लावली आणि या साईडला खूप सारे खाण्याचे दुकान आहे. आणि या ठिकाणी म्हणजे ना लेडीज लोक ऑटो चालवता. वुमेन पॉवर. किती छान पिंक कलर, सगळे पिंक पिंक कलरचे ऑटो आहे सगळे. कारण मुलींना पिंक आवडतं. वी आर पिंकी. चलो, आता गाडी पार्कला लावली तिथं आणि स्टॅच्यू पर्यंत आम्हाला बसने जायचंय. काय बोलती कंपनी? येस, आजचा दिवस कसा आहे आपला? एक नंबर दिवस होता गाईज. आणि कारण की आम्ही पैसा वसूल केलाय आज आम्ही पैसा आमचे कालचा दिवस बोल आता विषय काढायचंच नाही. आजचा दिवस एकदम मस्त, सकाळपासून इतका छान गेला. आमचं जेवण पण आज खूप मस्त होतं. त्या ठिकाणी निलकंठ धामला जेवलो होतो ना, टेस्टी, खूप टेस्टी. आणि मेन म्हणजे ते देवाच्या ठिकाणी ते जेवायला प्रसाद म्हणत होते ना, ते जेवणाला, त्यामुळे वेगळीच टेस्ट होती. आणि एकदम स्वच्छता आहे, खूप सुंदर आहे. काहीच वाटणार नाही. 70 रुपयामध्ये लिमिटेड आहे, पण ते लिमिट पण त्यांची इतकी मोठी, इतकं सुंदर, सगळं इतकं भारी होतं. निलकंठ धाम लागेल ना, असं वाटतं वापसच नाही यायला पाहिजे. इतकं सुंदर आहे आणि इतकं स्वच्छ आहे. आणि इथं सुद्धा इकडे सायकल लावलेली आहे. चला सायकल जाऊ आपण. तुम्हाला पण त्या सायकल तिकडे जाण्यासाठी का, कशासाठी नेमकं? सायकल कसं? सायकल कशासाठी? सगळे तिकिटाचे रेट्स लावलेले, किती आहे, काय. आम्ही आता बसचा वेट करतोय, कारण की इथून स्टॅच्यू पर्यंत आम्हाला बसने जाणे. काय घ्यायचं? अपने को भी मशीन लगानी है अपने पानी की इसके बाजू में. चला चला, हमारी सवारी. परत म्हणा म्हणा. हमारे साथ अन्याय हुआ है. फायनली आमची सवारी आली. इथून घुसणं पडेल. अरे छादा, दरवाजाच्या समोर डायरेक्ट. त्यांना माहिती आहे करोडपती. चला बस. घड्याळ बोलत नाही बच्चा. चला आता बसमध्ये बसलो आम्ही. माझा नाही आ रहा, खिड़की खोलना पाहिजे. जो गरीब होय ना आदमी, वो आदत से गरीब. खाली बसा ना. महिलासाठी सीट राखी वरती बस. काय महिलासाठी सीट राखी मी बसू शकत इथं. महिलासाठी सीट राखी. बरोबर. आमचा प्रवास इथपर्यंत होता बस सोबतचा. आणि खाली उतरलो, डायरेक्ट पाऊस चालू झाला. तर काय माहिती कसं जायचंय, कसं जाणार. बसमधून उतरलो, पाऊस सुरू झाला. फक्त आमचं निळकंठ धाम चांगलं झालं. इथं आलो आणि बारिश, परत पाऊस, गाई, परत पाऊस, यार पाऊस. आम्हाला नाही पाहिजे आजचा दिवस. आज आमचा दिवस चांगला गेलाय, चांगला जाऊ दे देवा. बस फक्त रात्रीपर्यंत पाऊस नको येऊ दे देवा. रात्री पण ऍडजस्ट करतो, फक्त 2 घंटे नको येऊ. हा, फक्त एवढं पूर्ण एक्सप्लोर करूच तर. ओ भाऊ, किधर घुस रहे तुम? तुमको कुछ शर्म वरम है कि नहीं? तुमको बीवी या? मैं बिन लाजा हूँ, बिन लाजा.
चला आता आम्ही एक्झॅक्ट स्टॅच्यूच्या समोर आहे. आता आम्हाला आतमध्ये यायचं आहे. आमचे 2 माणसं समोर, बाकीच्यांची इकडे फोटोशूट चालू आहे. चलो चलो चलो. आत्या जी क्या बोलते जी? क्या बोलू? कुछ नाही बोलणे को. पाऊस आला होता तर कसं वाटलं होतं आत्ता? छान, एकदम छान छान. छान छान. गार गार. असं वाटलं होतं आता हे बी ना हे होऊन जाऊ, स्पॉइल होऊन जाऊ. चलो हमको इधर से जाना है अभी. इथून पुढं हमारा एस्केलेटर पे जाना है हमको. यहाँ से आगे. तर समोरच्या बाईचं नाव पायल आहे. तिला आवाज देते बार बार. मला असं वाटतंय मला कोण आवाज देते इथं. यहाँ पे कौन पहचानता है मेरे को ऐसे. स्टॅच्यू ऑफ युनिटी भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. हा पुतळा गुजरात राज्यातील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर साधू बेटावर उभारण्यात आला आहे. याची उंची 182 मीटर, सुमारे 597 फूट इतकी प्रचंड उंची असलेला हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. पुतळ्याचे लोकार्पण 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याचे शिल्पकार राम सुतार हे आहेत. पुतळा बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोखंड, कॉन्क्रीट आणि ब्रॉचचा वापर करण्यात आला आहे. येथील पर्यटकांसाठी गॅलरी, म्युझियम आणि विविध सुविधा उपलब्ध आहेत. सरदार पटेलांनी स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. हे राष्ट्रीय एकता दर्शवते. पर्यंत आहे. बाकी इतकं उंच आहे, खालून दिसत पण नसेल हा त्यांचा चेहरा. आम्ही इथं आलो आणि आता बंद व्हायचं टाइम झाला. 10 मिनिटं झाले. आता हे मामा आम्हाला बाहेर काढून जाते. चला आता इथं एक लेझर शो आहे. करू पुढचं नियोजन काय. हमारा बहुत मूड खराब हो चुका है. काहे कि हमको निकाल दिया है बस 10 मिनट में. हमारे जिंदगी में ये क्या हो रहा है. आम्ही बघायला थांबलो. इथं पाऊस सुरू झाला आता. आता इथं पाऊस सुरू झाला. जाताना पाऊस होता, मध्ये गेलो थोडंसं त्या काकांनी आकलून दिलं. टाइम झालता. इथं येऊन बसलो लेझर शो बघण्यासाठी. आता परत पाऊस आला. आता परत जातो. चाललो आम्ही आता परत गाडीकडे, पार्किंगकडे. पावसानं वैताग आणला. दिवसा पाऊस 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 धिंगाणा चालू आहे सगळीकडे. धिंगाणा पावसामुळं. हे आमचे सगळे मेंबर, सगळी गँग ऑफ फुलंबरी. गँग्स ऑफ फुलंबरी. मेरे को विंडो सीट चाहिए अभी. आते वक्त तो बैठी थी. परत डिसिजन चेंज. परत बच्चा खाली उतरते आहे. तो आता लेझर शो पाहायचा आधीच होता, पण ते पावसामुळे थोडा पोस्टपोन झाला. काय करता आता. एक ना तो पडेगा. आता लेझर शो चालू झालेला आहे. मोबाईलमध्ये नाही दाखवू शकत मी लेझर शो, कारण ते कॅप्चर नाही होते मोबाईलमध्ये. आम्ही बघतो आणि बघतो कसं बघा आम्ही असं आम्ही मेंबर. आता बाहेर झाले पाऊस. आम्हाला एन्जॉय करायला काहीच राहिलं नाही. आम्ही आता पार्किंगचं काय नाचायला लागलो.
कधी विचार केला होता का स्टॅच्यू ऑफ युनिटीला असं येऊ शकतो म्हणून काही? चला स्टॅच्यू वगैरे बघून आलो आम्ही. हॉटेलमध्ये एक रूम घेतली, तिथे थांबलो आणि आता जेवायला इथं आलेलो. आज आम्ही एकता नगरमध्येच स्टे करणार आहे आणि 2-3 हॉटेल बघितले तेव्हा कुठे एक चांगली भेटली. आता जेवून घेऊ कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे आणि एवढी भूक लागलेली आहे की माझ्या आल्यांना माहिती. मी काय केलं मग? अहो तेच लक्षात नाही ना की चप्पल घेऊन यायची. सांगा मग तुमच्या नवऱ्याला. हा येऊ ना बात. चलो अभी आशिष भैया हे इकडे आहे ना चप्पल. लेडीज आहे ना. तुम्ही बायको आहे ना त्यांची? माझ्या नवऱ्याची बायको आहे गाईस. क्या खाना पीना अब जा रहे रूम पे. चलो. नेमकं काय झालं माहितीये का, आमच्या रूमला या गॅलरी आहे, याच्या पलीकडं नदी आहे आणि हा दरवाजा वाजला, कोणीच नव्हतं बाहेर. ते एवढं सिरियस डिस्कशन चालू आहे भूतावर आणि तुम्ही काय बोलताय? क्या ही बोले आप? हगने तक नहीं जा रहा कोई. पूरे रूम में बास बास. काय आम्हाला त्या रूम मध्ये भीती वाटतोय. सगळे पाय इकडे इकडे एका रूम मध्ये येऊन झोपले, दुसऱ्या रूम मध्ये रात्री रूमचा दरवाजा वाजून राहिला टक टक. पुतल पार्टी. ये फिर से डर गई. तर काही आजचा व्लॉग संपला. बाकीचं गुजराती व्लॉग मी जिवंत राहिलो होतं. आजचा व्लॉग संपला. चला बाय बाय.